महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता। राज्य सरकारच्या शोधमोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती। राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक, पण फक्त 51 लोकांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्र। पहलगाम हल्ल्यामधल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोजर। 5 जणांच्या लष्करी तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। भारतीय लष्कर दहशतवाद्यांच्या मागावर। एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात ऑडिट रिपोर्ट केंद्राकडे। पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस। पहलगाम हल्ल्याचा कट मार्चमध्ये तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचलं कारस्थान। पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही गटामध्ये सहभाग। भारताकडे पुरावे। पाकिस्तानच्या आयएसआयकडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पाकिस्तानने हवाई बंदी घातल्यानंतर डीजीसीएकडून नव्या गाईडलाईन्स जारी। प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना। आठवड्याला 800 पेक्षा अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतनं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आता वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट। राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। 10वीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न। पुरवणी परीक्षेची तारीख देखील लवकरच जाहीर करणार। भिवंडीच्या राहणाल गावात फर्निचर गोदामाला आग। 7 ते 8 गोदामं जळून खाक। पश्चिम रेल्वेवर आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडकाम आणखी 2 दिवस लांबणीवर। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर MMRDA कडून बैठक होणार। तोडगा निघाल्यावरच पुलाचं काम सुरू होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।